विद्यार्थी मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण संविधान दिनाच्या निमित्ताने जागर भारतीय संविधानाचा या सिरीज मधला दुसरा भाग आज पाहणार आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हेमंतराव श्री हरगी स्वामी महाविद्यालय उदगीर. विद्यार्थी मित्रहो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, मागच्या व्हिडिओमध्ये मी असं म्हणालो होतो की आपण विचार करायला शिकलं पाहिजे. आपण जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत भारतीय संविधानाचं काय महत्व आहे हे आपल्या लक्षात येणार नाही. भारतीय संविधान हे कुठल्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि भारतीय संविधान हे एकसंघ भारत निर्माण करणारं एकसंघ भारतातलं एकसंघ संविधान असं ते संविधान आहे. कारण आपण हजारो वर्षापासून गुलाम होतो. का गुलाम होतो? तर त्या गुलामीचं कारण आहे आपण एकसंघ नव्हतो. त्यामुळं आपण हजार वर्ष गुलाम होतो. आणि मग ही जाणीव आपल्याला ब्रिटिशांकडून झाली. ब्रिटिश भारतात आले आणि भारतीय लोक शिकायला लागले. शिक्षणामुळे भारतीय लोकांच्या लक्षात आलं, राजाराम मोहन रायांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत या लोकांनी इथला समाज एकसंघ करण्याचा प्रयत्न केला. मग त्यासाठी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, मानव धर्म समाज, महात्मा फुल्यांचा सत्यशोधक समाज, ही सगळी जाती व्यवस्था मोडून पूर्ण समाजाला एकसंघ करण्याची प्रक्रिया होती. ही आपण ब्रिटिशांकडून शिकलो. एकसंघ राष्ट्र निर्माण करणं म्हणजे सैन्याच्या बळावर, शक्तीच्या बळावर हा भूभाग एक करणं नव्हे, तर स्वइच्छेने, सार्वमताने, सर्वांच्या इच्छेने राष्ट्र एक करणं ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. आणि हा लोकशाहीचा विचार आपण ब्रिटिशांकडून घेतलेला आहे. ब्रिटिश भारतात आले आणि या कायद्याचं राज्य, सर्वांना एक कायदा, सर्व भूभागामध्ये एक कायदा आणि लोकांच्या प्रतिनिधीकडून चालणारं राज्य, लोकांच्या संमतीने चालणारं राज्य, ज्याला आपण लोकशाही म्हणतो, रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य, अशा पद्धतीची संकल्पना आपण ब्रिटिशांकडे पाहून हे शिकलो. आणि मग ते आपल्या इथं आलं पाहिजे. आणि म्हणून भारतीय संविधानाचे स्त्रोत आपण अभ्यासताना हे अभ्यासतो की रेग्युलेटिंग ऍक्ट पासून कायदे कसे कसे येत गेले. 1858चा कायदा काय होता, 1857च्या उठावाला त्यांनी मुस्लिमांना कसं जबाबदार धरला. मुस्लिमांना पहिल्यांदा जाणीव झाली की आपण अल्पसंख्याक आहोत, राज्यकर्ती जमात नाही. आणि मग सर सय्यद अहमदनी त्यांना अलीगड मुस्लिम विद्यापीठ काढलं आणि शिक्षणाची सुरुवात केली. ही सगळी प्रक्रिया काय आहे? लोकशाहीमध्ये एक राजकीय पक्ष हवा आहे आणि हा राजकीय पक्ष असल्याशिवाय लोकांची मतं राजकारणामध्ये जात नाहीत. आणि म्हणून ब्रिटिशांच्या सहकार्याने एलन ह्यूमनी 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. आणि ही राष्ट्रीय काँग्रेस एकसंघ भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि आपण पाहतो की ही राष्ट्रीय काँग्रेस एक मत, एक धर्म, एक पंथ, एक वंश अशी नाही, तर विविध मतांच्या प्रवाहाला घेऊन चालणारी ती आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रिया आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि मग एक विचारधारा लोकशाहीमध्ये चालत नाही, अनेक विचारधारा असल्या पाहिजेत. आणि म्हणून मग आपण पाहतो की 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली. सर सय्यद अहमदने ही मांडणी केली की लोकशाही सरकार जर या देशामध्ये आलं तर काय होईल, बहुसंख्याकांचं राज्य येईल. आणि हिंदू बहुसंख्याक आहेत, काँग्रेस ही हिंदूंची संघटना आहे आणि म्हणून आपण तिला विरोध केला पाहिजे. आणि यातून मुस्लिम लीगची स्थापना झाली. आणि आपण पाहतो की मग कर्जनी बंगालची फाळणी केली. टिळक गरजले, टिळक मंडालेच्या तुरुंगात गेले. आणि आपण पाहतो की 9ला मोर्लमेंटो सुधारणा आल्या. 1909चा कायदा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिला. 1909चा कायदा आला. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक संघ निर्माण करण्यासाठी लखनौ करार टिळकांनी केला. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठीचा तो करार होता आणि तो संविधानाचा पाया आहे, तो प्रयत्न आहे एकसंघतेचा. पण आपण पाहतो की त्यातून, कारण हे आपण समजून घेतलं पाहिजे संविधान दिनाच्या पूर्वी, कारण गोलमेज परिषदेला, पहिली गोलमेज परिषद जी बोलावली होती ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली 1930ची, तिला आता 90 वर्ष होत आहेत. आणि ज्या 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधान स्वीकारला, संविधान सभेने संविधानाला स्वीकृती दिली, त्याला आता 70 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून
आज तरी आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे स्वतंत्र मतदारसंघ काय आहे. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे फक्त मुस्लिम उमेदवार आणि त्यांना मतदान सुद्धा मुस्लिमच करणार, मग अशा पद्धतीने ते स्वतंत्र मतदारसंघ होता. आणि मग अशी जिना हे सेक्युलर आणि लोकमान्य टिळक हे हिंदुत्ववादी अशी सगळी भूमिका येते. आणि पुढे गांधींनी ती फेटाळली. म्हणजे राज्यघटनेचा तो एकसंघतेचा पाया आहे, पण यातून आपण शिकलो की यातून काय झालं. आणि मग अनुभवातून शिकत शिकत आपण अशी घटना निर्माण केली की जी अखंड भारत निर्माण करते. लोकशाही म्हणजे बहुमताचं राज्य. 1925 ला पुन्हा राज्यघटना निर्मितीचा प्रयत्न झाला. 10 पक्ष एकत्र येऊन गांधीजींच्या नेतृत्वाखाली हा प्रयत्न झालेला आहे 1925 ला, पण तोही यशस्वी झाला नाही. पुढे 1927 ला 14 पक्ष एकत्र आली आणि घटना तयार करण्याचा प्रयत्न केला, ज्याला आपण नेहरू घटना प्रस्ताव किंवा नेहरू रिपोर्ट असं म्हणतो. तो एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सुद्धा येतो. आणि म्हणून हा आपण अभ्यास केला पाहिजे, हा समजून घेतला पाहिजे की हा रिपोर्ट काय होता. आणि काँग्रेसने तो मान्य केलेला होता, ज्यामध्ये केंद्र अत्यंत दुर्बल राहणार होते, केंद्र मजबूत राहणारे नव्हते. केंद्र अत्यंत दुर्बल असणारं, केंद्राकडे फक्त संरक्षण, दळणवळण आणि परराष्ट्र धोरण हे 3च विषय असणार होते. पण सुदैव आपला की जिनाने 14 कलम लादली आणि नेहरू रिपोर्ट फेटाळला. म्हणजे वाईट गोष्टी घडत गेल्या आणि त्यातून हे असलं एकसंघता निर्माण करणारा चांगलं संविधान निर्माण झाला. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे. नाहीतरी आपण अद्यापही विचार करत नाही. विचार करा, स्वतंत्र मतदारसंघ राहिला असता तर काय झालं असतं. आपण ही कल्पना केली तर आपल्या लक्षात येते की अखंड भारत म्हणजे कोणता भारत. कारण ज्या अखंड भारतासाठी फाळणीसाठी आपण नेहरूंना, सरदारांना, गांधींना जबाबदार धरतो, ब्रिटिशांना जबाबदार धरतो, त्या गांधींनी, त्या सरदारांनी, सरदार म्हणाले की भारत अखंड ठेवण्यासाठीच आम्हाला फाळणी करणे भाग पडले. तेव्हा अखंड भारत 2 प्रकारचे आहेत, एक भावनिक आणि एक वास्तव. यातले आपल्याला कोणते अभिप्रेत आहे, कोणते हवे आहे हे ठरवण्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. आपण शेषराव मोरेंनी लिहिलेला काँग्रेसने आणि गांधींनी अखंड भारत का नाकारला हा ग्रंथ वाचला पाहिजे. आपण संविधान सभेने कशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया केली ही समजून घेतली पाहिजे. जोपर्यंत आपण भारतीय संविधान कुठल्या भूमिकेतून निर्माण होते आहे, ही काय प्रक्रिया चालू आहे. आणि मग आपण पाहतो की नेहरू रिपोर्ट फेटाळल्यानंतर 1930 ला पहिली गोलमेज परिषद बोलवली गेली. 1931 ला गांधी अरविंद करार झाला आणि दुसरी गोलमेज परिषदेला गांधी गेले. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे अभ्यासलेला आहे. 1933 ला तिसरी गोलमेज, 1935 ला मग 35चा कायदा आला आणि तो भारतीय संविधानाचा सांगाडा आहे. त्याच्यामध्ये संविधान सभेने आत्मा ओतलेला आहे. आणि अशा पद्धतीचं आम्ही भारताचे लोक एक अखंड भारत आपण निर्माण केला, ज्या भारतामध्ये या लखनौ करारामध्ये, नेहरू रिपोर्टमध्ये संस्थानिक नव्हते आणि 565 संस्थानिकांच्या विलिनीकरणाचा प्रश्नच नव्हता. 12 ब्रिटिश प्रांत आणि त्याची फाळणी झाली होती. संस्थानिक स्वतंत्र राहणार होती आणि संस्थानिकांच्या विलिनीकरणामध्ये संस्थानिक विलीन झाल्याशिवाय, 565 संस्थानिक विलीन झाल्याशिवाय अखंड भारत निर्माण होणार नव्हता. आणि हे विलीन होण्यामध्ये संस्थानिक खात्याचे प्रमुख म्हणून सरदार पटेल, व्ही.पी. मेनन आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी जे योगदान दिलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की आपण जर हे केलं नसतं, फाळणी झाली नसती, तर भारत पाकिस्तानच्या वाटेने गेला असता. आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे की कुठल्या परिस्थितीमध्ये ही संविधान सभा काम करते आहे, संविधान निर्मितीची प्रक्रिया कशा पद्धतीने वाटचाल करत गेलेली आहे, कुठल्या कुठल्या अनुभवातून आपण काय काय शिकलेलं आहे. ही सगळी संस्थानिक फाळणी झाली म्हणून 565 संस्थानिक भारतात विलीन झाली. विचार करून पहा, जर मुस्लिम लीग त्यामध्ये राहिली असती तर या सगळ्या संस्थानिकांना विलीन होऊ दिलं असतं का. कॅबिनेट मिशन योजना काय होती, त्यामध्ये फक्त 3च विषय केंद्राकडे राहणार होते आणि असं दुर्बल केंद्र असलं असतं. ती योजना नेहरूंनी फेटाळली. संविधान सभा हे ठरवेल म्हणाली आणि मुस्लिम लीग बाहेर पडली. आणि आपण पाहतो
की संविधान सभेला हे संविधान बनवता आलं आणि म्हणून हे आपलं कर्तव्य आहे की संविधान दिनाच्या दिवशी, संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला 2 दिवसांनी गुरुवारी संविधान दिन साजरा करायचा आहे आपल्याला. तर यापूर्वी आपण संविधानाची निर्मिती कशा प्रक्रियेने झालेली आहे, संविधानाचे स्रोत काय आहेत, संविधान हे राजाराम मोहन रायांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जेवढ्या सभा या देशामध्ये झाल्या, जेवढ्या विचार प्रणालीची लोक जे स्वप्न पाहत होती, त्या सगळ्याचं प्रतिबिंब या भारताच्या संविधानामध्ये आहे. आणि म्हणून एक केंद्र प्रबळ अखंड भारत ठेवणारं संविधान भारतामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि जे संविधान त्याच्या प्रास्ताविकात म्हणते आहे की आम्ही भारताचे लोक, याला आपण भारताचे लोक यामध्ये रूपांतरित करायचं आहे. एवढं एकसंघ ते व्हावं लागेल. आपण एकसंघ होतो आणि म्हणून संविधानाने हे सगळं एकसंघ झालेलं आहे. स्वतंत्र मतदारसंघ राहिला तर स्वतंत्र एक वेगळं राष्ट्र ते निर्माण केले असते. आणि म्हणून द्विराष्ट्रवाद काय आहे हा सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. आम्ही राज्यकर्ती जमात आहोत, आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत. हिंदू वेगळं राष्ट्र आणि मुस्लिम वेगळं राष्ट्र ही संकल्पनाच नाही. फक्त मुस्लिम ही राष्ट्र आहे. हिंदू अनेक जातींनी विभागलेले आहेत म्हणून त्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता जिनांनी कधीही दिली नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाचा जागर ही सिरीज आपण चालू केलेली आहे. त्यातलं हे दुसरं पुष्प आहे. निश्चितपणे आपल्याला हे आवडेल. आपण शिप्रयोग ऐका. या चॅनलला नव्याने आपण आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.